नमस्कार मित्रांनो, सो तुम्ही कशा आहात? मजेत राहा, आनंदित राहा, हॅपी राहा. आज आपण काय करणार आहोत, गाडीचं मॉडिफिकेशन केलेलं आहे. म्हणजेच गाडीसाठी डिस्को लाईट लावलेली आहे, त्याचसोबत आपण अँटी टेप आणि अँटी टेपचा जो बॉक्स आहे, किट आहे, जो आपण तो इन्स्टॉल केले मागच्या व्हिडिओमध्ये देखील बघितला असेल, नसेल तो आवर्जून बघा. आणि त्याचसोबत आपण काय करणार, फॉग लाईटचं इन्स्टॉलेशन म्हणजे त्याचसोबत आपला वायरचं कनेक्शन वगैरे कसं केलेलं आहे, बटन सॉकेट वगैरे कसं कनेक्शन केलं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे. लेट्स सी, आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. ओके, तर मित्रांनो, गाडीच्या लाईटीचा जो कनेक्शन आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे, कसं केलेलं आहे, कसं वायरिंग केले आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. आपण मेन कनेक्शन दिलेलं आहे लाईटिंगसाठी, तो फर्स्ट बटन आपला हा दिलेला आहे. म्हणजे या बटनावरती सगळ्या ज्या लाईटी असतील, डिस्को लाईट आहेत त्या पूर्णपणे लागणार आहेत. आपण फ्रंटला देखील जो आपली बॉडी हेडलाईट आहे त्याला देखील बॉर्डर म्हणून दिलेला आहे. फर्स्ट झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो की आपण लाईट कुठे कुठे लावलेली आहे. आता इथे लाईट लावलेली आहे, नंतर आपण इथे देखील टाकीच्या खाली देखील लाईट लावली. त्याच्यानंतर आपण ही बघा, सीट खाली देखील लाईट लावलेली आहे. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट सोपक्सरला लावलेली आहे. त्याच्यानंतर आपण सोपक्सरला लावल्यानंतर आपण व्हील आहे, टायर आहे, त्या व्हीलचं जी बॉर्डर आहे ते बॉर्डरलाच डबल टेप लावून तेव्हा लाईट लावून घेतली. आता हा कनेक्शन तुम्ही बघितलेलं. नंतर बॅक साईडला जी लाईट आहे ही डिस्को लाईट आहे, ती त्याच्यासाठी देखील ब्रेक लाईट न लावता मेन लाईट कनेक्शन दिलेलं आहे. आणि ज्या लाईट पूर्ण लागतात त्याच्यावर कनेक्शन दिलं आहे. त्याच्यानंतर त्याचा एक इंडिकेटर देखील कनेक्शन दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर स्टॉप लाईट लावली आपण. त्याच्यानंतर या साईडला देखील बघून घ्या, बघा ही ब्लू कलरची लाईट आहे, रात्रीलाच ती उत्तम प्रकारे लागते. इथे देखील लाईट लागते. ओके, उजेडामुळे तुम्हाला दिसणार नाही. आणि त्याप्रमाणे इन फ्युचर जर आपल्याला डाऊट आलं की सपोजमध्ये काही प्रॉब्लेम होतो लाईटला, डायरेक्ट आपण वरती देखील या साईडला आणि त्या साईडला देखील लाईट लावून ठेवलेली आहे. ओके, आणि त्याच्यानंतर झालं म्हटलं, आता लाईटीचं जे कनेक्शन आहे ते कसं दिलंय ते तुम्हाला सांगतो मी. आपलं जो आपला ब्रेक आहे, पुढचा ब्रेक आहे, त्याला कनेक्शन दिलेलं आहे. त्याला कनेक्शन कुठलं गेलं, त्याला कनेक्शन दिलेलं ब्रेक लाईटचं कनेक्शन दिलेलं आहे. आता एक्झाम्पल तुम्हाला ब्रेक लावलं की इथे लाईट लागत असेल आपल्याला हा ब्रेक जर ब्रेक लावला पुढचा की पुढचं पार्टचा जरी लावला तो पार्टचा कनेक्शन लाईट दिला गेलेलं आहे. सो त्यामुळे कसं माहितीये का, ब्रेकचं जे कनेक्शन आहे मेन कनेक्शन इथे दिलेलं आहे. तर याच्यातली जी ब्लॅक कलरची वायर असते तिला आपण मेन वायर म्हणून यूज केलेलं आहे प्लस मध्ये. आणि त्याचंच कनेक्शन आपण दिलेलं आहे बटनांना कनेक्शन दिल्यानंतर काय केलं की प्रत्येक बटनाला एक कनेक्शन घेऊन टाकलं. करून काय आपण लाईटीसाठी आणि फॉग लाईटीसाठी आणि हेडलाईटसाठी तो आपण वापर करू शकतो. इथे मी दाखवतो, हा बटन दाबला की त्याच्यानंतर ही लाईट लागते. ओके, ही लाईट लागल्यानंतर नेक्स्ट टाइम ही लाईट लागते, फॉग लाईट लागते. हेडलाईटला जी बॉर्डर लाईट आहे ती पण तुम्हाला दिसते. ती जर बंद केली तर रात्रीला एकदम अट्रॅक्टिव्ह वाटते. आता आपण ते झालंच, म्हणजे आपण लाईट बघितलेली आहे. आता इकडे देखील जी लाईट आहे ती देखील बघितली आणि देखील कनेक्शन अशा प्रकारे करायचं की जेणेकरून फ्युचरमध्ये जर आपल्याला टायर जर काढायला लागलं तर इथली वायर काढली की आपण टायर सेपरेट करू शकतो. म्हणजे आपल्याला ही लाईट काढायची गरज लागणार नाही. आणि यांचं देखील कनेक्शन काय केलं, डायरेक्ट आपल्या या बटनावरती घालून टाकलेलं आहे. म्हणजे आता एक्झाम्पल झालं, उदाहरण की जो फर्स्ट जे सगळ्या लाईटी लावलेल्या आहेत आणि आता इंडिकेटर सगळ्या लाईटी लावल्या आणि इंडिकेटरला देखील लाईटीचं ठेवलेलं आहे. कलर चेंज होतो आणि त्याच इंडिकेटरचं झालं कनेक्शन. आणि
आणि त्याच्यानंतर आपण येऊया चार्जरवर आल्यानंतर आपण चार्जरचं कनेक्शन देखील आपण चावीवरतीच ठेवलेलं आहे डायरेक्ट, कारण इनबिल्ट त्याच्यामध्ये बटन देखील दिलेलं आहे. आपला मोबाईल होल्डर आहे, मोबाईलचा होल्डर आहे, त्याला आपण पावसात भिजून म्हणून पॅक करून ठेवलेलं आहे. आणि पॅक करून जर ठेवलं पावसाळ्यात तर तो उत्तम प्रकारे व्यवस्थित राहतो. असंच मी 4-5-6 वर्ष झाले तो यूज करतोय. त्याला पॅक करून ठेवल्यामुळे तो ओके आहे. आणि आतमध्ये त्या साईडला USB कनेक्शन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बटन देखील दिले म्हणून त्याला सेपरेट बटन द्यायची गरज लागत नाही. आणि ते झाल्यानंतर आपण बघूया की मेन कनेक्शन कसं दिलेलं आहे ते. आता ही बार लाईट आहे. आता बार लाईटचं जे कनेक्शन दिलेलं आहे कसं दिलंय की इंडिकेटरला दिलेलं आहे कनेक्शन, इंडिकेटरला दिलेलं आहे. इंडिकेटर साठी आपण येलो लाईट ठेवलेली आहे, येलो लाईट ठेवली आणि त्याच्यानंतर जी ब्लू लाईट आहे ती सगळी डिस्को लाईट वरती ठेवलेली आहे. आता उदाहरण बघा, हा बटन बंद केला ती लाईट जाणार. ओके, आता लाईट दिली, आता हा बटन दाबला ती लाईट दाबून आला. म्हणजे सगळ्या ज्या लाईटी आहेत त्या आपण एकाच बटनावरती ठेवलेल्या आहेत. ओके, आणि एकाच बटनावर ठेवल्यानंतर आपली ती नॉर्मल गाडी जाते. त्याच्यानंतरची गोष्ट झाली की आपण कनेक्शन साठी जी वायर युज केली कसं केलं ते. हा इकडे वायरचा बंच आहे. त्याच्यानंतर या साईडला आपण आर्थिंग साठी ब्लॅक वायर आहे ही बॉडीला जोडवली. तिथे तुम्हाला दिसेल बघा या साईडला तुम्हाला दिसणार नाही. जो बोल्ट आहे हा बोल्ट आहे ना, त्या बोल्टच्या साईडला आपण काय केलेलं आहे एक कनेक्शन ठेवला ब्लॅकचा आणि कनेक्शन ठेवता साईडला एक ब्लॅक साठी दिलेला आहे. आणि जो पॉझिटिव्ह वाला कनेक्शन येतो जो इथून येतो ज्या आपण सांगितलेलं की वायर प्रमाणे ब्रेकच्या कनेक्शन मधून येतं आणि पुढचा ब्रेक त्याच्यातून येतो आणि त्याच्यासाठी आपण फ्यूज देखील टाकलेला. त्याच्यातून जो कनेक्शन आला ब्लॅक वायरचा आणि तो दिलेला पण रेडला दिल्यानंतर तो कनेक्शन जातोय. तो कनेक्शन आपण पॉझिटिव्ह साठी दिलेला आहे आणि मेन कनेक्शन तो दिलाय. त्याच्यापासून जो बटन येतो नंतर जी बटन असतील ती डिवाइड झालेली आहे वेगवेगळ्या लाईटीसाठी म्हणा, फॉग लाईटीसाठी म्हणा तो कनेक्शन दिलेलं आहे. आता ते झालं. त्याच्यानंतर आपण फॉग लाईट बघू. या फॉग लाईट साठी हा बटन ठेवलेला आहे आपण. हा बटन ठेवला म्हणजे ज्या फॉग लाईट आहेत सगळ्या दोन्ही त्या चालू राहतात. आणि तो बटन बंद केला की बंद होणार. चला, तो कनेक्शन देखील आपण प्लस इथंच दिलेला आहे आणि एकच वायर ठेवलेली आपण ब्लॅक साठी. ब्लॅक म्हणजे आर्थिंग, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह साठी वायर ठेवलेली आहे. त्याच्यानंतर तो कनेक्शन झाल्यानंतर आता आपण स्पीकर साठी. स्पीकर म्हणजे एमपी अलार्म आणि त्याचसोबत आपला आहे एमपी प्लेअर देखील आहे. त्याच्यामध्ये ब्लूटूथ सिस्टीम वगैरे सगळं काही दिलेलं आहे. त्यासोबत आपण जे स्पीकर आहेत लावलेले तर स्पीकरला आपण काय केलेले हे जे शेल असतात म्हणजे जे आपले ड्रम असतात ड्रम वगैरे तर ड्रमला जे सील पॅक असतात तर त्यांचा यूज मी केलेला आहे. तर त्याच्यासोबत आपण काय केलंय जे प्रत्येकांवरती ते स्टिकर असतात गणपतीचे वगैरे ब्लँक दिसायला अट्रॅक्टिव्ह नको, ब्लँक नको दिसायला त्यासाठी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण गणपतीचे ते स्टिकर्स लावलेले. गणपती बाप्पा आपण लावलेले आहे. त्यामध्ये कसं अट्रॅक्टिव्ह म्हणा वाटतं आणि मेन पर्पज म्हणजे पावसाळ्यात पाणी जायला नको स्पीकर साठी, त्यासाठी हा यूज केलेला आहे. आता हा पॅक केल्यानंतर पावसाची शक्यता बऱ्यापैकी कमी आहे. नंतर आपण त्यासाठी जर आपल्याला यूज जास्त करायचं डायरेक्ट टेप मारून पॅक करून ठेवायचं. त्यानंतर आपण स्पीकरचं बघितलं. स्पीकरचं झाल्यानंतर स्पीकरचं कनेक्शन कसं दिलं ते तुम्हाला सांगतो. आपण काय केलंय स्पीकरचं कनेक्शन देताना हे जे कनेक्शन आहेत तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलं. हे जे कनेक्शन आहेत ते असे आहेत. ही वायर त्याच्यासोबत जी वायर आलेली असते ते आपण काय केलेले इथून इथं बरोबर जॉईंट कनेक्शन असतं. तर आपण ही जी त्या किट सोबत वायर आलेली आहे ती वायर आपण
कट मारून तिकडनं डायरेक्ट जी वायर येईल ती लॉंग वायर बनवली आपण, लांब बनवली. ती वायर काय केली इकडे टाकली, तिकडची कट मारून इकडे टाकली आणि हा जो स्पीकरची जी वायर आहे रेड कलरची, ब्लॅक कलरची, तिला हा सॉकेट करंट मारला. वॉटरप्रूफ राहण्यासाठी म्हणजे पाणी न जाण्यासाठी, शॉर्ट वगैरे न होण्यासाठी त्याला आपण टेप देखील लावलेली आहे. आणि त्यांचा कनेक्शन आपण दिलेला आहे डायरेक्ट सीट खालना, त्या टाकी खालून वगैरे कनेक्शन दिलेले आहे. सोबत 2 वायरे त्या दिल्या त्या स्पीकर साठी दिलेल्या आहेत आणि त्यातून ज्या 2 अशा वायरे घेतल्या आहेत. ओके, 2 ज्या वायरी आहेत त्या आपण दिल्या अशासाठी की स्पीकर साठी वायरी दिलेल्या आहेत. स्पीकर साठी वायरी देताना आपण कोणती काळजी घेतली ते मला दाखवतो. जरा वायर लांबच काढली आपण, म्हणजे मी घट्ट बनवलेला त्यासाठी. आणि आपण काय केलं, वायर जराशी लांबच काढली का जेणेकरून जर आपल्याला वायर जर वाढवायची झाली तर ती वाढवता आली पाहिजे त्या कारणाने, आणि वाढवता आली पाहिजे त्या कारणाने. आणि ते झालं. आणि त्यासाठी आपण जो स्पीकरचा जो किट आहे तो काय केलं, आपण हा इथे लावलेला आहे, इथे आपण पॅक केलेला आहे. हा स्क्रू वगैरे काढून, स्क्रू बोल्ट वगैरे काढून, नंतर हा देखील इथे टाईट टाईट झालेला आहे आणि आपण इथे पॅक केलेला आहे. आणि त्यासाठी आपण ग्लू लावून, ग्लू स्टिकचा वापर करून वॉटरप्रूफ राहण्यासाठी हा देखील आपण इथे यूज केलेला आहे. तिथून हे कनेक्शन जातो. त्याच्यासाठी आपल्याला जी रेड वाली आहे ती पॉझिटिव्ह वाली आहे. पॉझिटिव्ह वाली जी वायर आहे तिचा वापर आपण कशासाठी केलेला आहे की डायरेक्ट बॅटरीसाठी कनेक्शन येण्यासाठी केलेला. आणि इथं कनेक्शन डायरेक्ट बॅटरीसाठी कनेक्शन जाणार आणि त्याच्यातून सेपरेट कंटिन्युअसली बॅटरीसाठी गेल्यावरती डायरेक्ट बॅटरीचाच वापर राहील, चार्जरचा वापर होणार नाही. म्हणून कसं आपण बॅटरी डायरेक्ट चालू ठेवली की इन फ्युचर आपण बाहेर गेल्यानंतर ते चालू ठेवायचं झालं की बॅटरीचं कनेक्शन पाहिजे. त्यासाठी चावी नसेल, चावी जर ऑन ऑफ करून ठेवली तर चावीशिवाय पर्याय नाही, चावी कंटिन्युअस लावून ठेवावी लागेल असं. त्यासाठी आता त्याच्यासोबत आपल्याला फ्यूज देखील दिलेला आहे. फ्यूज देखील आपण उत्तम प्रकारे टेप वगैरे लावून पॅक केला झालं. त्याच्यानंतर ही गोष्ट झाली. त्याच्यानंतर ही एक रिमोटची वायर आहे. त्याच्यानंतर ही दुसरी एक आहे, ही आर्थिंगची वायर आहे. आर्थिंग म्हणजे बसली ट्रिम आर्थिंगची वायर. त्याच्यानंतर ही जी ब्लॅकची जी वायर आहे, आपण काय केलं, ब्लॅकची वायर इथल्या इथेच लगेच इथे जोडून टाकलेले. कशासाठी, आर्थिंगसाठी. म्हणजे ब्लॅकचा कनेक्शन इथे जाईल आणि प्लसचं कनेक्शन आहे तो बॅटरीला जाईल. आता जर बॅटरीला जर कनेक्शन जायचं झालंच, तर काय केलंय आपण, तो बॅटरीचा कनेक्शन आहे ही ब्लॅक कलरची वायर त्याला दिली आपण. आणि जी ब्लॅक कलरची वायर आहे ती इथून खालून गेलेली आणि खालून गेल्यानंतर ती आपण काय केली, डायरेक्ट इथे आणलेली. आता तिथे आणल्यावरती त्याच्यासाठी आपण तिथे बटनचा सॉकेटचा जुगाड केला होता पण तो अनसक्सेसफुल झाला. त्याच्यासाठी काय झालं की मला एकदम काय झालं तर मी त्यासाठी आता तात्पुरती स्पीकरसाठी जॉईन करून ठेवावी लागते. आणि त्याच्यानंतर त्याच्यातली जी एक वायर आहे ती दिलेली होती पॉझिटिव्ह म्हणजे बॅटरीला कनेक्शन दिलं. आणि कनेक्शन दिला त्याच्यानंतर कसं होईल की इथे बटन ठेवल्यावरती जो कनेक्शन आहे, तो स्पीकर आहे, ते तुम्हाला वाचते, तुम्हाला इफेक्ट लावायचं असं वाचते. आणि त्यानंतर जो किट आहे तो चालू होईल. चालू झाल्यानंतर तुम्हाला एमपीटी लावू शकता, ब्लूटूथ कनेक्ट करू शकता, घडी लावू शकता, अँटीटेप अलार्म लावू शकता, सगळं काही करू शकता. आता तुम्हाला मी दाखवतो की मी बटनाचं जुगाड कसं केलं होतं आणि त्याला सक्सेसफुल झालंच नाही. कारण पावसात जो इकडे बघा आपली बॉटलचं जो झाकण असतो तो खोलून त्याला ब्लू स्टिक आपण टाकून बटन सेट करून त्याला केलं होतं. पण पावसाचं पाणी जाऊन शेवटी मला तो सक्सेसफुल झाला नाही. बटन कसं गेलं व्हायचं त्या करण्यासाठी बटन सक्सेसफुल नाही झाला नाही. आणि आपण काय केलं, कारण इथे दुसरं बटन यूज करणार आहोत जेणेकरून वॉटरप्रूफ राहण्यासाठी, शॉर्ट सर्किट वगैरे नको होण्यासाठी, बॅटरीचा डायरेक्ट, कारण आपण बॅटरीचा डायरेक्ट कनेक्शन आहे त्यामुळे तो प्रोटोकॉल यूज करणार आहोत.
ओके, आता तुम्हाला मी दाखवलं काय केलं होतं ते. हॅलो, आपण या झाकणीचा म्हणजे बॉटलचे जे झाकण आहे त्यांचा आपण यूज केला होता. आता सेकंड टाइम देखील मी यूज करून बघितला तर तो पण अनसक्सेसफुल झालेला. त्यामध्ये कसं होईल, आपण हे जर पॅक केल्यानंतर काय ना इथे डायरेक्ट झाकण लावलं, आतमध्ये बटन टाकल्यानंतर कसं ना पॅक राहणार आहे, पाण्याची शक्यता राहणार, पाणी राहणार नाही असं. पण सेकंड टाइम देखील सक्सेस झालं नाही. फर्स्ट टाइम मी काय केलं होतं, डायरेक्ट आतमध्ये बटन टाकलं होतं, कनेक्शन काढलं होतं आणि ग्लू स्टिक लावून होते असं लावून ठेवला होता. म्हणजे डायरेक्ट आपल्याला जर काही अँटीफूट लावायचं लावून करायचं झालं, झाकण बटन दाबला टेन्शन नाही. पण त्याचं कारण असं होतं की त्याच्यामध्ये पावसाळा चालू असल्यामुळे डायरेक्ट पाणी गेल्यानंतर किंवा सर्व्हिसिंग करताना देखील पाणी जाऊ शकतं आणि पाणी गेल्यानंतर मग परत बटन खराब होतं. बटन खराब झाला की मग डायरेक्ट बॅटरीचा प्रॉब्लेम आहे. मी कंटेन्सचे देखील तो किट आपला प्लेअरचा किट आहे तो ऑन राहू शकतो. अशा तऱ्हेने आपण बऱ्यापैकी जरा विचार करून सगळ्या गोष्टींचा वापर केलेला आहे. आता इथे वॉटरप्रूफसाठी विचार केलाय, त्याच्यानंतर हे फॉग लाईट लावले, त्याच्यासाठी देखील आपण हे बॉडी खोलून त्याच्यामध्ये जे आपले प्लास्टिकचं फोम टाईप असतं ते लावून टाकलेले, प्लास्टिक लावलेलं आहे. त्याच्यानंतर ग्लू लावलेले, ग्लू स्टिक लावून ठेवलेली इथे आणि त्याचप्रमाणे पाठी देखील आपण ग्लू स्टिकचा वापर केलेला आहे. आता बघा लाईटी लावलेल्या त्यांना देखील आपण ग्लू स्टिकचा वापर केला, जेणेकरून पावसामध्ये थोडं आतमध्ये पाणी जाता कामा नाही. ओके, आणि ज्या बार लाईट आहेत तर बार लाईटचं कसं होतं, पावसामध्ये इथे देखील या बॉडीतून पाणी जाऊन त्याच्यामध्ये मॉइश्चर पकडलं जातं. तेच कारणाने मग जे आतले जे बल्ब असतात, LED असतात, शॉर्ट होतात, खराब होतात. म्हणून यावेळेला काय केलं, मागच्या वेळेला असेच प्रॉब्लेम झाले नाही. त्यावेळेला जरा एक विचार करून डोकं चालवून की आपल्या साईडला जे टेफ्लॉन टेप असते ती लावलेली तुम्हाला दिसत असेल कदाचित किंवा बंद केल्यावर दिसेल. थोडा आतल्या साईडला आहे तर ती आपल्या साईडला तुम्हाला दिसणार नाही करायची, तर ती तुम्हाला दाखवून नंतरच व्हिडिओमध्ये. सो आता म्हणजे ज्याच्या करून कसं होणार की पावसामध्ये त्याचा इफेक्ट पडणार नाही आपल्या लाईटीवरती, शॉर्ट होणार नाही बल्ब आपले म्हणून. आणि त्याच्यामध्ये असं यूज केल्यानंतर बघते मी पावसामध्ये वापर करतो, त्याच्यामध्ये पाणी वगैरे साचत नाही. तसंच आपल्या साईडला जे बोल्ट आहेत त्यांना देखील आपण ग्लू स्टिक लावून पॅक केलेले, जेणेकरून पाणी वगैरे जाता कामा नाही. ते आहेत पाणी. आता तुम्हाला अँटीथिप कसा यूज केला ते तुम्हाला दाखवतो. आता आपण काय केलंय, अँटीथिपचा जो कनेक्शन आहे वायर ते आपण जॉईंट केलेले, तिथे बटन आपण नंतर यूज करणार आहोत. आणि आता आपण बटन दाबल्यानंतर अँटीथिप वापर. अलार्म ऑन दाखवलं की आणि त्याच्यानंतर मला अँटीथिपला लावायचं असेल तर आपण ह्याच्यावरून लावायचं डायरेक्ट केल्यानंतर The Bluetooth device is ready to pair. The Bluetooth device is connected successfully. आपण ब्लूटूथ देखील कनेक्ट केलेला आहे, ब्लूटूथ कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर आपण आवाज ऐकू शकता. Every day, every day, not okay, all I want, and I pray, all I need is a better day. All I need is a better day, all I want, and I pray, I believe in a better day. Hello. Alarm on. आता आपण काय करूयात, आपण म्युझिक प्लेअर मध्ये आपण म्युझिक टाकलेलं सो चालू करूयात. ओके,
music. Don't touch the car. Don't touch the car. Don't touch the car. तर मित्रांनो, तुम्ही आपली व्हिडिओ बघितली असेल आणि त्याचप्रमाणे थोडक्यात आपल्या वायरीचं मोटरबाईकसाठी एमपीटी आणि फॉग लाईटचं आणि त्याचसोबत आपण डिस्प्ले लाईटचं कनेक्शन कसं केलेलं आहे ते थोडक्यात तुम्हाला आम्ही सांगितलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.